मागील 3 दिवसांपासूनच महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे। आज मुख्यमंत्री फडणवीसांची लातूर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण डोंबिवलीत सभा होतीये। लातूर पालिकेच्या विजय संकल्प सभेसाठी मुख्यमंत्री आज लातूर दौऱ्यावर आहेत। मात्र रवींद्र चव्हाणांच्या विलासराव देशमुखांवरील वक्तव्यांच्या विरोधात छावा व्यापारी संघटनेसह विविध सामाजिक संघटनांकडून आज लातूर बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे आजच्या सभेत फडणवीस नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। मुंबईतही मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार आहे। उल्हासनगर आणि कल्याणमध्ये फडणवीसांची जाहीर सभा होतीये। उल्हासनगरमध्ये भाजप स्वबळावर तर केडीएमसी मध्ये युती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे लक्ष असेल। दुपारी 2 वाजता उल्हासनगरमध्ये सेंचुरी ग्राउंडवर सभा पार पडेल आणि त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता कल्याणमध्ये सभा होईल। तर भिवंडीत महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत। त्यांच्या सभेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आलं असून दुपारी 1 वाजता या सभेला सुरुवात होईल। ठाणेकरांच्या मनातील प्रश्न आणि शहराच्या विकासावर संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज ठाण्यामध्ये जातील। ठाण्यात मुलाखतीद्वारे फडणवीस ठाणेकरांशी संवाद साधणार आहेत। ठाण्याच्या राम, गणेश, गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 7 वाजता देवाभाऊ यांच्याशी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। संपादक मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हे संवाद साधतील। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे या ठिकाणी रोड शो करतील। यावेळी वरळी, शिवडी आणि सायन कोळीवाडा येथे चौक सभा होण्याची शक्यता आहे। या दौऱ्यात एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे आमदार निलेश राणे उपस्थित असतील। वरळीतील रोड शो आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भात प्रचार करणार आहेत। एकनाथ शिंदेंच्या आज अकोला आणि अमरावतीमध्ये सभा होतील। नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे मैदानात उतरलेत। नाशिक रोड परिसरात बाईक रॅली काढण्यात येईल तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये रॅलीचा समारोप करण्यात येणार असून त्यानंतर सभाही होईल। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची पहिली संयुक्त प्रचार सभा रविवारी 11 जानेवारीला दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होतीये। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची ही मुंबईतील एकमेव संयुक्त सभा आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कांदिवली पश्चिम मतदारसंघातल्या प्रचार फेरीमध्ये बोलताना ही माहिती दिली आहे। मी तुम्हाला आता निमंत्रण देण्यासाठी बोला येत्या 11 तारखेला आपण सर्वजण शिवतीर्थावरती कामावर आहे का मालाडला माझी आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा आहे। रात्री 12 वाजता आपण सर्वजण उपस्थित राहावं हे आमंत्रण देण्यासाठी आलो। धन्यवाद। राज्यातल्या अनेक नेत्यांना मुंबईतल्या कामराज नगर आणि रमाबाई आंबेडकर नगरमधल्या सर्वसामान्य माणसांविषयी नाही तर इथल्या जमिनीविषयी आस्था असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलाय। मुख्यमंत्री आणि अनेक मंत्र्यांचाही यामध्ये समावेश असल्याचा दावा आंबेडकरांनी केलाय। घाटकोपरमधल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुप्रिया जाधव यांच्या प्रचारासाठी आलेल्या प्रकाश आंबेडकरांनी हा आरोप केलाय। या मतदारसंघात बिल्डर लॉबीशी संगनमत करून उमेदवार एका मतासाठी 10,000 रुपये देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वंचितच्या उमेदवारांचे बिल्डर लॉबीशी लागेबांधे नाहीत आणि त्यामुळे 10,000 रुपये घ्यायचे की आपलं घर वाचवायचं याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे असं आवाहनही त्यांनी केलंय। तर या सभेत प्रकाश आंबेडकरांनी मित्रपक्ष काँग्रेसवर आगपाखड केली आहे। आता आपण असं पाहिलं तर झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या माणसाच्या बद्दल सहानुभूती नाही, पण त्या झोपड्यांच्या खालची जी जमीन आहे त्या जमिनीबद्दल असणारी सहानुभूती अशी असणारी परिस्थिती आहे। हे जे सगळं चाललंय याच्यामध्ये मुख्यमंत्र्याचा सुद्धा हिस्सा आहे। मित्रपक्षाला अक्कल आली 20 वर्षानंतर असं आपलं हो आली ना त्याच्यामध्ये शरद पवार सोनिया गांधी ज्यावेळेस वेगळे झाले त्यावेळेस सोनिया गांधींना असणारा साथ देणारा जो पक्ष होता तो भाजप बहुजन महासंघ होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजनांवर नाशिकमधून सडकून टीका केली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून आणि कुंभमेळ्यावरून महाजनांवर त्यांनी निशाणा साधलाय। नाशिक मला आश्चर्य वाटतंय, इतका वांजूट आहे का हो? 15 आमदार नाशिकला असताना नाशिकला पालक मिळत नाही आणि कुंभमेळ्याला पालक पण मिळत नाही। सगळं आयात करावं लागतं दुसऱ्या जिल्ह्यातून। एकही माणूस कुठल्याही पक्षाचा असू दे लायक नाही का? जिल्ह्यामध्ये आहे ना,
तो कुंभमेळा बाजूला आहे. कालपासून तो काल परवाकडे गुंडमेळा झाला. त्या गुंडमेळ्यामध्ये माणसं येत आहेत, आयात निर्यात, एक वेगळाच पालक मिळतो, तोही तिकडे नाशिकमध्ये मिळत नाही. हे तुम्ही विचार केला, तुम्हाला जामनेरमधनं इम्पोर्ट करावा लागला. अवमान आहे नाशिककरांचा. कुंभमेळा माझ्या नाशिकमध्ये होतोय, नाशिकच्याच माणसांनी त्याचं नेतृत्व करायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.